कैकेयीने नक्की रामाला वनवास का दिलेला होता? मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मिस्टेरियस मराठीमध्ये. आणि आज आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. आता अयोध्येचा सुवर्ण काळ काय होता? आता अयोध्या हे राज्य सुवर्ण काळामध्ये होतं. राजा दशरथ हे वृद्ध झालेले होते, पण त्यांचं राज्य हे अत्यंत समृद्ध होतं. 4 राण्या, 4 राजकुमार, सर्वात मोठं राम, दुसरा म्हणजे भरत म्हणजे कैकेयीचा मुलगा, तिसरा लक्ष्मण आणि चौथा म्हणजे शत्रुघ्न. अयोध्येला वाटलं होतं की राज्य मिळवायला सर्वात योग्य व्यक्ती म्हणजे श्रीराम. राम गुण, मर्यादा, पराक्रम, नम्रता या सर्व बाबतीमध्ये अद्वितीय होते. हे लक्षात येऊन सुद्धा मुनी, मंत्री, प्रजा यांनी आग्रह धरला की राजा दशरथांनी रामाचा राज्याभिषेक करावा. दशरथांनाही हे स्वीकारलं. कैकेयीची खरी स्वभाव वैशिष्ट्य. इथे अनेक लोकांना चुकीची माहिती असते. कैकेयी ही वाईट नव्हती. ती अशी होती की अत्यंत सुंदर, बुद्धिमान, राजकारण, युद्धकला, रणनीती जाणणारी, राजा दशरथाची सर्वात प्रिय राणी आणि रामावरती अपार प्रेम करणारी. इतकं प्रेम की दशरथ आजारी असताना कैकेयीचा रामाला औषध देत होता, तर लांडगाने हल्ला केला तेव्हा रामाने म्हटलं होतं की माझी आई कैकेयीला इजा झाली तर मी स्वतः आयुष्य सोडेन. म्हणजे कैकेयी ही शत्रू नव्हती, ती रामावरती प्रेम करणारी आई होती. आता मंथराचा प्रवेश ही इतिहास बदलणारी दासी होती. राज्याभिषेकाची बातमी संपूर्ण अयोध्येत पोचली होती. सगळे आनंदी होते. कैकेयी सुद्धा आनंदी होती. तेवढ्या तिची दासी मंथरा आली. मंथरा कैकेयीचे मन वाकवून टाकणारी होती. ती चतुर, मत्सरयुक्त आणि नेहमी त्रास देणारी होती. तिने कैकेयीला सांगितलं की महाराणी, राम राजा झाला म्हणजे तुम्ही सर्वात मागे पडाल. कौशल्याचा सर्वात सत्ता मिळेल आणि भरताला कोणी विचारणार सुद्धा नाही. तुमचा मुलगा गुलामासारखा जगेल. हे ऐकून कैकेयी घाबरली. ती असुरक्षित होतीच. ज्याच्यावरती प्रेम होतं त्याचाच गैरसमज तयार झाला. मंथराने बोलताना कैकेयीचं मन एकदम विषारी केलं. आजच या क्षणी रामाला रोका. मानसशास्त्र सांगतात की सुरुवातीचा विषारी बीज जर योग्य वेळी पेरलं गेलं तर ते झाडासारखं वाढतं. मंथराने नेमके हेच केलेलं होतं. कैकेयीच्या मनाला लागलेला धक्का म्हणजे काय, तर कैकेयीने विचार करण्यास सुरुवात केली की दशरथ कौशल्यावरती जास्त प्रेम करतात. राम राजा झाला तर माझा मुलगा भरत उपेक्षित राहील. कौशल्य मला राणी म्हणून स्वीकारणार नाही. या भीतीतून ती कोपभावनात जाते. राजकीय इतिहासात कोपभवन म्हणजे राज्याचा तात्काळ विरोधाचा संकेत. दशरथ कोपभवनात पोचतात. दशरथ येतात आणि पाहतात की कैकेयी जमिनीवरती बसलेली आहे, सर्व दागिने काढलेले, केस विस्कटलेले आणि चेहरा अश्रूंनी भरलेला. दशरथ हादरतात, कारण कैकेयी नेहमी हसतमुख असायची. ते विचारतात, माझं प्राणवल्लभ, तुला कुणी दुखावलं? काय हवंय तुला, सांग. कैकेयी शांतपणे म्हणते की तुम्ही मला एकदा वचन दिलेली होती, ती आज पूर्ण करा. दशरथ भाऊ कोण मान्य करतात. कैकेयी उठते आणि म्हणते की पहिलं वचन भरताला राजा बनवा आणि दुसरं वचन म्हणजे रामाला 14 वर्षांचा वनवास द्या. हे ऐकून राजा दशरथ कोसळतात. ते थरथर कापतात. ते म्हणतात, रामाशिवाय मी जगूच शकत नाही. मी ही वचने मोडतो. पण राजा दिलेलं वचन धर्मापेक्षा वर असतं. दशरथाला निवड नव्हती. रामाची प्रतिक्रिया ऐकून कैकेयी हादरली. रामाला जेव्हा मनसाची बातमी कळते तेव्हा तो स्मितहास्य देतो. तो आई कैकेयी समोर येतो आणि म्हणतो, आई, तुम्ही मला 14 नव्हे 140 वर्ष जरी सांगितलं तरी मी जाईल. तुमचा आदेश हा माझ्यासाठी धर्म आहे. रामाची ही विनम्रता पाहून कैकेयी क्षणभर थबकते. तिला वाटतं मी चूक केली का, पण अहंकार आणि भीतीने तिला थांबून दिलं नाही. भरताचा संताप होतो. भरत शहरात नसतो, तो परत येतो आणि त्याला सगळं कळतं. भरत संतापतो. तो कैकेयीला शाप देतो की तू माझी आई नाहीस, तू अयोध्येचं स्वर्ग नरकात बदललंस. भरत वनवासात रामाकडे जातो आणि म्हणतो, दादा, माझ्या आईने अपराध केला. मी राजा होण्यासाठी जन्मलो नाही, तुम्ही राजा व्हा. मग राम म्हणतो, भरता, आईने जे केलं ते दैवी नियतीचाच भाग होता. भरताने रामाचे पाय धुणे हे दर्शवतं की राम वनवास द्यायचं नियोजन हे स्वर्गीय मिशन होतं. दैवी दृष्टिकोन ही घटना आवश्यक का होती, तर काही पुराणानुसार या सापाचं दैवी रहस्य आहे. रावणाचा वध करू शकणारा मनुष्यच होता. देवतांनी रावणाला वर दिलेला होता. देव मला मारू शकत नाहीत. त्याला मारू शकत होते ते म्हणजे मानव स्वरूपातील विष्णू म्हणजेच राम. म्हणून रामाला राजकारणापासून दूर साधा मनुष्य म्हणून जगणं आवश्यक होतं. आणि वनवासात सीतेचं अपहरण हे घडणार होतं. रावणाला सीता सापडावी, रामाचे राक्षसांशी युद्ध व्हावं आणि वानरांची सेना मिळावी, हे सर्व वनवासातच शक्य होतं. रामाला जनतेच्या खऱ्या दुःखाचा अनुभव मिळाला. राजा होण्याआधी रामाने वनवासातील दुःख, राक्षसांचा धोका आणि गरीब प्रजा हे जाणलं होतं. देवतांची योजना पूर्वव्हावी म्हणून कैकेयीचे मन हे ढगाळले गेले. कैकेयीने ही 2 वचने मागावीत यासाठी दैवी शक्ती होती, असं ब्रह्मश्री वाल्मिकी सुद्धा सांगतात. कैकेयीचं शेवट सर्वात दुःखद भाग. रामाच्या प्रस्थानानंतर कैकेयीचं मन तुटतं. ती रोज रडते. ती स्वतःला दोष देत म्हणते की मी जगातील सर्वात मोठा अधर्म केलं.
काही आवृत्त्यांमध्ये म्हटले की कैकेयी स्वतः रामाकडे क्षमा मागायला जाण्याचा प्रयत्न करते, पण ती जाण्यापूर्वीच राजा दशरथ हे जीव सोडतात. कैकेयी एकांतवासात आयुष्य जगते. तिचे उरलेलं आयुष्य हे दुःखात जातं. आणि याचा निष्कर्ष काय? ती वास्तवात दोषी होती का? तर अर्ध हो, तर अर्ध नाही. हो, कारण ती भयाने निर्णय घेतला. नाही, कारण ती वाईट नव्हती. मंथराने तिचं मन बदललं. हो, कारण ती मत्सराने आंधळी झालेली होती. आणि नाही, कारण ती एक दैवी योजनेची साधना होती. रामाने तिला कधी दोष दिला नाही. भारताने नंतर क्षमासुद्धा केली. सीतेने तिला आई म्हणून मानसुद्धा दिला. रामायणाचा अर्थ हाच की कोणताही मनुष्य हा शुद्ध वाईट नसतो. परिस्थिती, भय आणि गैरसमज त्याला वाईट बनवतात. कैकेयीने दिलेला वनवास ही फक्त शिक्षा नव्हती, तो एक दैवी अध्याय होता. रामाला संपूर्ण जगाचा रक्षक बनायचं होतं आणि त्याची यात्रा ही कैकेयीच्या एका निर्णयाने सुरू झाली. तुम्हाला काय वाटतं? कैकेयी खरंच चुकीची होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.